नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेअर्स क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेड संचलित स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्पाबाबत आम्ही आपल्याला व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून क्रमशः माहिती देत आहोत. आज या मालिकेतील 7वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया शेतकरी मित्र माहिती संकलक यांना जे शेती कामकाज डिजिटलीकरण करायचं आहे ते फॉर्म नेमके कसे असणार आहे, म्हणजे त्यांना नेमकं काम काय करायचं आहे, वेबसाईटवर नेमक्या कोणत्या एंट्र्या मारायच्या आहेत ते समजावून सांगण्याकरता आजचा हा व्हिडिओ आहे. आम्ही त्याच्यासोबत तो फॉर्म कशा करता भरून घ्यायचा आहे, भरतो आहोत, त्याचं महत्त्व काय आहे, शेतकऱ्याला याचा काय फायदा होणार आहे, बाजार घटक का करता काय फायदा होणार आहे, शिवाय शासनाचा या व्यवस्थेमुळे नेमका काय फायदा होणार आहे, या सर्व प्रश्नाचे उत्तर आम्ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. हे कामकाज आम्ही 7 ते 8 व्हिडिओ कव्हर अप करणार आहेत. म्हणजे या माहितीचे 8 व्हिडिओज किमान बनवू शकणार आहेत. तरी कोणताही व्हिडिओ आपण चुकू नका. शेतकरी मित्र ज्यांनी नोंदणी केली आहे अथवा त्यांना नोंदणी करायची आहे त्या सर्व शेतकरी मित्रांना माझं असं आव्हान आहे की आपण आपल्या मोबाईलमध्ये न बघता हा व्हिडिओ लॅपटॉपमध्ये बघा. म्हणजे तुम्हाला नेमकं काय काम करायचं याची तुम्हाला पूर्वकल्पना येईल. जेव्हा तुम्ही नोंदणी करसाल तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्या ऑफिसमध्ये ह्या सगळ्या बाबी सांगणारच आहेत, किंवा आपण जेव्हा वैयक्तिक झूम मीटिंगवर 1 to 1 मीटिंग करू तेव्हाही ही बाब आम्ही तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. पण त्याचा एक पूर्वकल्पना म्हणून आपलं मन बनवण्यापूर्वी नेमका प्रकल्प कसा आहे, नेमकी कोणती माहिती डिजिटल करायची आहे, या सगळ्या बाबीचे या व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून आम्ही आढावा घेत आहे. तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया शेतकऱ्याची जमीन विषयक माहिती याचं डिजिटलीकरण कसं होणार आहे, शेती कामकाज डिजिटली अंतर्गत संबंधित शेतकऱ्याचं गट इन्फो ही माहिती कसं डिजिटलीकरण होणार आहे, ह्या 2 बाबी आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. चला तर आपण फॉर्म कसा आहे हे समजून घेऊया. आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण जमीन विषयक माहिती आणि गट इन्फो ही माहिती कशी डिजिटलीकरण होणार आहे या 2 बाबीचा आढावा घेत आहे. आपण farmer.sharecropper.in या वेबसाईटवर जाऊन, कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या खात्यात प्रवेश करा, म्हणजे लॉग इन करा. तुम्ही जो मेल ID टाकला रजिस्टर करताना तो ईमेल ID टाका. आपण नोंदणी करताना जो पासवर्ड टाकला होता तो टाका. साइन अप या बटनावर क्लिक करा. म्हणजे आपल्या समोर आपल्या नाव रजिस्टर केलेल्याचा डॅशबोर्ड ओपन होईल, आपल्या खात्याचा डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्डमध्ये
डाव्या बाजूला फार्मर मॅनेजमेंट हे बटन असेल, त्याला क्लिक केल्यावर फार्मर बटन ओपन होईल. आता फार्मरवर क्लिक करा. आपल्या समोर आपण नोंदलेल्या किंवा कंपनीने वर्ग केलेल्या शेतकऱ्याची लिस्ट समोर येईल. आता ज्या शेतकऱ्याची जमीनविषयक माहितीचं डिजिटलीकरण करायचं आहे, त्या शेतकऱ्याच्या नावासमोर ॲक्शन हे बटन असेल, त्या ॲक्शन बटनवर क्लिक करा. आपल्यासमोर फार्मर डेटा हे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा. आपल्यासमोर क्रिएट न्यू हे बटन दिसेल. आता आपल्याला त्या शेतकऱ्याची जमीनविषयक माहिती भरायची आहे. क्रिएट न्यूवर ओपन केलं तर क्रिएट लँड इन्फो ओपन होईल. तर लँड अकाउंट नंबर टाका. हा नंबर आपल्याला 7/12 खाते क्रमांकामध्ये दिसू शकणार आहे. तोच नंबर त्या टाकायचा आहे. ही माहिती आपण पूर्णपणे डोळ्यासमोर 7/12 ठेवून भरायची आहे. आता तो 7/12 नेमका काय आहे, त्याचा टाईप कोणता आहे, म्हणजे तो मे बी एकत्रित मालकी हक्काचा असू शकतो, तो एक सिंगल नावानी ओनरच्या नावाने असू शकतो, किंवा तो 7/12 भाड्याने ज्यांची जमीन घेतली त्यांनी सादर केलेला 7/12 असू शकतो. म्हणजे त्यांनी ती जमीन भाड्याने केली आहे, रेंटेड 7/12 असू शकतो. आपल्याला ज्या 7/12चा प्रकार आहे तो निवडायचा आहे. त्या 7/12चा पिनकोड निवडायचा, म्हणजे ज्या गावातला तो 7/12 आहे तो पिनकोड आपल्याला निवडायचा आहे. आता त्याचं राज्य निवडायचं आहे, त्याचा जिल्हा निवडायचा आहे, त्याचा तालुका निवडायचा आहे, त्याचं गाव पर्टिक्युलर कोणतं आहे ते निवडायचं आहे. सोबत 7/12ची प्रत वेबसाईटवर अपलोड करायची आहे. शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, आपण जेव्हा 7/12 शेतकरी मित्राला देणार आहोत, त्या 7/12वर आपल्या हाताने किंवा शेतकरी मित्राकडून आपल्या डोळ्यासमोर एक नोट टाकून द्या. पेनाने लिहून टाकायला सांगा. हा 7/12 फक्त नोंदणीकरताच असणार आहे. म्हणजेच या 7/12चा कोणालाही कोणत्याही पातळीवर दुरुपयोग करता येणार नाहीये. म्हणजे तुम्ही चिंतामुक्त असू शकणार आहे. सगळी माहिती फॉर्ममध्ये भरली असेल, एकदा परत चेक करून घ्या आणि फॉर्म सबमिट करा. या 7/12ची प्रत तुम्हाला वेबसाईटवर लोड करायची आहे. आपल्या डोळ्यासमोर लँड इन्फो क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. याचा अर्थ असा आहे की आपली माहिती डिजिटली वेबसाईटवर साठवली गेली आहे. हा मेसेज आला तर समजून घ्या तुमची माहिती बरोबर आहे आणि ती साठवली गेली आहे. आता बघा, त्याचं नाव, ती माहिती आपल्या डोळ्यासमोर आली आहे. हा तुमचा अकाउंट नंबर, त्याचं मालकी हक्क कोणाचा आहे, त्याचा पिनकोड काय, कोणता जिल्हा, तालुका काय, राज्य काय, ह्या सगळ्या बाबी तुमच्या समोर आहेत. आजची बघा जानेवारी 6 तारीख आहे, आपण तो भरला आहे. आता याची गट इन्फो भरण्याकरता फार्मर मॅनेजमेंटवर क्लिक करा.
क्रिएट या बटनावर क्लिक करा तर आपल्या डोळ्यासमोर गट इन्फो हा फॉर्म ओपन होईल. गट इन्फो म्हणजे काय समजून घ्या. एखाद्या शेतकऱ्याचे 3 ते 4 ठिकाणी शेत असू शकतं. त्या प्रत्येक शेताचा 7/12 हा वेगळा अकाउंट नंबर असू शकतो आणि प्रत्येक अकाउंट नंबरमध्ये त्यांनी पेरलेलं लागवड क्षेत्र हे वेगवेगळ्या पिकाखाली असू शकणार आहे. या वेगवेगळ्या पिकाचं नोंदणी आपण आपल्या फॉर्ममध्ये ठेवण्याकरता गट इन्फोचं वर्गीकरण करत आहे. म्हणजे काय करतोय की थोडक्यात त्या एकत्रित जमिनीचं ऊस क्षेत्र नेमकं किती आहे, या पूर्ण लागवड क्षेत्रात नेमकं बागवान क्षेत्र किती आहे आणि हे 2 क्षेत्र वगळता सीझनमध्ये हंगामामध्ये शेती करण्याकरता नेमकं किती क्षेत्र उपलब्ध आहे याची नोंद ठेवण्याकरता हा फॉर्म आहे. तेव्हा आपण त्याचा गट नंबर टाका, म्हणजे जो 7/12चा वेगळा अकाउंट नंबर आहे तो टाका. युनिट आपला हेक्टरमध्ये असणार आहे. त्या गट नंबरमध्ये त्या शेतकऱ्याचे नेमकं किती क्षेत्र आहे, म्हणजे त्याची टोटल कल्टिवेशन लँड नेमकी किती आहे, किती हेक्टर आहे. मान्य करा त्याच्याकडं 10 हेक्टर जमीन आहे. आता त्यात अनकल्टिवेशन लँड म्हणजे किती आहे, म्हणजे त्याचं पोट खराबा क्षेत्र किती आहे ती पण माहिती भरा. एकंदरीत त्यांनी ऊस किती लावला ते क्षेत्र टाका. त्याच्याकडे बागवान क्षेत्र नेमकं किती आहे ते टाका. उरलेली जमीन ही सीझनमध्ये लागवड करण्यास त्या शेतकऱ्याकडं उपलब्ध असणार आहे. ही सगळी माहिती भरल्यानंतर सगळी माहिती चेक करा. बरोबर असेल तर सेव्ह करा. आपल्या डोळ्यासमोर गट इन्फो माहिती भरली आहे असा मेसेज आला. याचा अर्थ आपल्या माहितीचं डिजिटलीकरण झालं आहे, ती साठवली गेली आहे आणि ती माहिती बघण्याकरता गट इन्फो या बटनावर क्लिक करा. आपल्या डोळ्यासमोर कल्टिवेशन गट इन्फो ही माहिती भरली आहे. तर शेतकरी बांधवांना हे लक्षात ठेवा, ही माहिती लागते कशा करता, या माहितीचं महत्त्व काय. बघा, तुमच्याकडं एक 10 हेक्टर जमीन आहे, पण नेमकी 8च हेक्टर आपण पेरली आहे, म्हणजे 2 हेक्टर विना लागवडीची राहिली आहे. शासनाला ही व्यवस्था नसल्यामुळे लवकर लक्षात येणार नाही आहे, पण कंपनीला प्रत्येक जमिनीवर प्रत्येक शेतकऱ्यावर काम करायचं आहे. आमच्या डोळ्यासमोर आमच्या लॅपटॉपवर ही माहिती पोचेल की बाबा याच्याकडं 10 एकर जमीन आहे, 2 एकर का नाही लावली, त्याचं कारण काय, नेमकं कारण काय. तर त्याच्या शेतकरी मित्राला फोन करेल की बाबा याच्याकडे 10 एकर असताना 2 एकर लागवड का नाही केली, त्याला काही आर्थिक प्रॉब्लेम आहे का, काही आर्थिक समस्या आहे का, त्याच्यामुळे तो करू शकला नाही. नेमकं काय कारण घडलं हे माहितीसुद्धा या माहितीमुळं होईल. मग ती समस्या दूर करण्याकरता कंपनी त्या शेतकरी मित्रामार्फत प्रयत्न करेल, म्हणजे कंपनी आणि शेतकरी हा डायरेक्ट सुसंवाद होऊ शकेल. म्हणजे कंपनीला तुमच्या प्रत्येक अडचणीत उभं राहायचं आहे तुमच्यासोबत, म्हणून ही माहिती आवश्यक आहे. ही या माहितीचं महत्त्व आहे. दुसरं व्यवहारातलं महत्त्व म्हणजे आता बघा, आपण ऊस क्षेत्र लावतोय, कारखान्यात आपण ऊस पण देतोय, पण अशी वेळ ती कारखाना बंद असतो पण शेतकऱ्याकडे ऊस शिल्लक असतोय. म्हणजे याचं तोडणीचं नियोजन चुकते, सगळ्या बाबतीचं नियोजन चुकते. तिथं परत सेटलमेंट होती, ज्यांच्या जवळचा माणूस आहे का साखर कारखान्याचा लवकर तोडल्या जातोय. पण जर तुमची माहिती डिजिटल झाली तर कारखान्याला सुद्धा डिजिटल नियोजन करता येईल की बाबा या दिवशीची लागवड आहे
हार्वेस्टिंग पिरियड इतका आहे, याच्यानंतर ती काढायला येणार आहे. मग त्यानुसार त्याच्या कालावधीनुसार तुम्हाला त्याचं डिजिटल नियोजन करता येणं शक्य आहे. म्हणजे काढणीचे नियोजन हे पारदर्शी असलं पाहिजे. म्हणजे मोठ्या करता एक नाही, गरीब शेतकऱ्याकरता एक नाही, असं घडू नये. म्हणून या सगळ्या बाबतीचं नियोजन ह्या कारखान्यात चालवण्याच्या डेस्कटॉपवर आलं पाहिजे, कंपनीच्या समोर पण आलं पाहिजे. असं थोडक्यात तुम्हाला त्याचं महत्त्व सांगतो आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ आपला लागवड माहिती कसं डिजिटल होणार आहे, त्याच्यासोबत परचेस खर्च कसा नोंदवला जाणार आहे, मजूर खर्च कसा नोंदवला जाणार आहे, हे स्पष्टीकरण, त्याचं महत्त्व, व्यवहारातलं महत्त्व, त्याच्यापासून शेतकऱ्याला काय फायदा होणार आहेत, ह्या सगळ्या बाबी आपण दुसऱ्या व्हिडिओत बघूया. तोपर्यंत धन्यवाद.